2-4 गाव फिरून आले, भिक्षा नाही मिळाली नागदेवाचार्यांना. दुपारपर्यंत घरी पोहोचले, जागेवर पोहोचले, स्वामीपाशी पोहोचले आणि चक्कर येऊन पडले. खूप वाईट वाटलं स्वामींना. लोकांना जेवायला मिळत नव्हतं तर भिक्षुकांना कुठून मिळणार, भिक्षा मिळत नव्हती. मग स्वामींनी घरी बाईसाला सांगितलं, तुम्ही काहीतरी स्वयंपाक करा आणि यांना भिक्षा वाढा. तेव्हा सुविधा काहीच नव्हत्या. आता बिमार पडले, मोठे मोठे डॉक्टर आहेत तुमच्यासाठी, सर्व सुविधा आहेत. तेव्हा डॉक्टर नव्हते, दवाखाने नव्हते, मेडिकल नव्हते, गोळ्या नव्हत्या, इंजेक्शन नव्हते. नसुद्धा पथ्यच पाळायचं, आंबील वगैरे पियायची, काढा घ्यायचा, थंड्या पाण्याच्या पट्ट्या लावायच्या, तेव्हा तो ताप निघत होता. सन्निधानी असन्निधानी या तापाने खूप त्रास दिला. याला लीळा चरित्रामध्ये जोरू म्हणतात, जोरू म्हणतात. तर सन्निधानामध्ये कोणी मेले नाही, पण असन्निधानामध्ये खूप मोठे मेले, भरपूर आचार्य मेले, वाचतेच नाही. स्वामी विज्ञाला जाऊन बसत होते झाडाखाली. गाई राखणारे गुराखी रोज येत होता, स्वामीपाशी येऊन बसत होता. त्या गुराख्यासोबत मैत्री झाली, रोज भेटायचे. एक दिवस त्याला ताप आला, तो घरी झोपला, आलाच नाही. स्वामी त्याच्या घरी गेले. त्याची आई रडायला लागली, माझ्या पोराला ताप आला आणि जो मालक आहे याचा दुसऱ्याला गाई राखावला देऊन देईल, आम्ही उपाशी मरू, याची नोकरी जाईल, त्याला काढून टाकतील कामावरून. रडायला लागली. ते स्वामीला दया आली, अनुकंपा पडली आणि त्या गुराख्यासोबत झोपले. स्वामी झोपले आणि त्याचा जोर आपल्याकडे घेतला, त्याचा ताप काढला आणि स्वामी 3 दिवस तापामध्ये राहिले. त्याच्या आईनं सेवा केली. कर्माचा भोग भोगावाच लागतो. साधू बनो, साधू असो किंवा कोणी असो, कर्माचा भोग भोगावाच लागेल. साधायसाठी आई लांबायसाठीला जोर आला, सर्व भिक्षेला गेले, साधायचा गेली नाही, आईची सेवा करत होते. स्वामी म्हणायला लागले, तू का गेली नाही? म्हणे मी आईची सेवा करतो. स्वामीने म्हटलं, तू भिक्षेला जा, तुझी आईची सेवा मी करतो. आणि स्वामी 3 टाइम तिला भेटायला जात होते, पडताळायला जात होते. ते झोपल्या स्वामींचं पाय आपल्या डोक्याला लावत होती आणि 3 वेळ जाऊन भेटत होते. स्वामी तिला पत्ते पाणी देत होते. ते म्हणायला लागले, देवा मला असा जन्मोजन्मीचा जोर येऊ द्या, ताप येऊ द्या, पुन्हा स्वामी माझ्या भेटीला येऊ द्या. सन्निधानामध्ये स्वामींनी कोणालाच मरू दिलं नाही. सर्वात मोठे डॉक्टर आपले परमेश्वर आहे, सर्व रोगाच्या निवारण करणारे आहे, रोग काढतात, त्याला कर्म भोगून घेतात पण मरू देत नाही. हे झालं सन्निधानी. असन्निधानी बरेच आचार्य मेले. तेव्हा वैद्य होते, 4-5 गाव फिरत होते. तेव्हा मोबाईल नव्हता, डॉक्टरला फोन करता येत नव्हता, मोबाईल नव्हता, गाड्या नव्हत्या, बाईक नव्हत्या, रेल्वे नव्हत्या, एसट्या नव्हत्या, काही सुविधा नव्हत्या, सर्व पायी प्रवास होते. जेव्हा गाड्याच नव्हत्या तेव्हा रोड सुद्धा नव्हते. बरं लक्षात घ्या, डांबर रोड नव्हते, सिमेंट रोड नव्हते, काहीच रोड नव्हते. जिथून रस्ता मिळाला तसा. भंडाऱ्याचं स्नान करून एक भिक्षुक आला तुमसरला, म्हणे येथे स्थान नाही का? स्वामी तुमसर मागे डाकराम सुगडीला गेले. मी लागलं ते एसटी न गेले नाही, ते पायी गेले डायरेक्ट. एसटी न आले असते तर तुमसरला थांबले असते, तुमसरला स्थान झालं असतं. हे समजणं आवश्यक आहे. पायी गेले. बरेच आचार्य ठरले. ताप खूप भारी, म्हणजे औषधी काहीच नव्हती, गोळ्या नाही, डॉक्टर नाही, काही नाही. एक अनंता नावाचा मुलगा होता, 10-15 वर्षाचा मुलगा. त्याला नागदेवाचार्यांची भेट झाली, बोध झाला. एकाच भेटीमध्ये नागदेवाचार्यापासून बोध होत होता, ज्ञान होत होता आणि तो अनुसरणाला तयार होत होता.
आम्ही लोकाला म्हणू थकलो, उपदेश घ्या उपदेश नाही घेत लोक, दीक्षा घ्या म्हणलं दीक्षा घेत नाही, तयारच होत नाही दीक्षा घ्यायला. आपली जे बुद्धी आहे साधूवरती तुच्छ बुद्धी आहे. आपण साधूला श्रेष्ठ समजलो असतो ना, आपण सुद्धा दीक्षा घेतलो असतो. नाही बाबा श्रेष्ठ आहे, त्या साधू बनल्याने मोक्ष मिळते, तर प्रत्येकाने प्रयत्न केला असता साधू बनण्याचा, पण नाही. आपली जे बुद्धी आहे साधूविषयी हे योग्य नाही आहे. तर त्याने दीक्षा घेतली अनंताने. त्याच्या वडील लहानपणी सरलेला होता, त्याची फक्त एक आई होती आणि तिला माहित होता हा नागदेवाचार्यांच्या भेटीला जातो म्हणून. त्यानं दीक्षा घेऊन टाकली. मग ते आली, एकच मुलगा माझा नागदेवाचार्याकडे आली, म्हणे मी माझ्या पोराला नेतो. म्हणे तो म्हणे मी येणार नाही, मी घरी येणार नाही. मग ते रडायला लागली, नागदेवाचार्यांना म्हणायला लागली, म्हणे तुम्ही याला पाठवा, म्हणे तो येत असेल घेऊन जा, म्हणे तो यायला तयार नाही, तुम्ही याला पाठवा. तुम्ही याला पाठवत नसाल तर मी येतेच आता जहर खाऊन मरतो. एवढा तिनं निर्णय घेतला आत्महत्या करण्याचा. स्वामी नागदेवाचार्यांनी म्हटलं घेऊन जा याला. तो घरी गेला अनंता. घरी गेल्यानंतर त्याला ताप आला. तेव्हा इलाज काहीच नव्हता. ताप आला तर मरतच होते माणसं, वाचतच नव्हते. तेव्हा अनंत शेवटच्या अवस्थेला पोहोचला आणि ते रडायला लागले. याला आणलो नसतो बरं झालं असता, त्याला आणून मी फसलो, आता वाचणार नाही, रडायला लागली. तेव्हा तो अनंता म्हणतो, जे शब्द तू आमच्या बाबांना म्हटले होते नागदेवाचार्यांना की तुम्ही याला पाठवा नाही तर मी जहर खातो, त्या तापाला म्हणणं तू निघून जा, माझ्या पोराला सोड नाहीतर मी जहर खातो. आणि त्याने जीव सोडला, टाव फोडला आईना. खूप रडायला लागली. ही गोष्ट नागदेवाचार्यांना कळाली. नागदेवाचार्य रडले. मीच काय ती झाडीला म्हणे मी पाठवलं नसतो तर तो मेला नसता. रडायला लागली ते. मग भक्त लोक होते म्हणजे त्याशी काय झाला, म्हणजे तो मेला, दीक्षा घेतलं पण घरी जाऊन मेला. तो स्वतःच्या इच्छेनं गेला असताना घरी तर त्याला मोक्ष झाला नसता. तो स्वतःहून गेला नाही, त्याच्या आईला त्याला नेला. त्याची इच्छा नव्हती जाण्याची आणि घरी जाऊन मेला. तेव्हा नागदेवाचार्याने सांगितलं त्या अशी सुख्या श्रीमंताच्या घरी पुरुष होणी जन्मती, त्याला पुन्हा संबंध होईल म्हणे, त्याला त्या अनंताला मोक्ष होईल. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या आता तुम्ही तुमच्याकडे एकच मुलगा असतो, देशासाठी एक मुलगा पाहिजे, संसारासाठी एक मुलगा पाहिजे, मिलिटरी जवानही पाहिजे, घर सांभाळायलाही पाहिजे आणि आमच्या महंत्या सांभाळायलाही पाहिजे. हे लक्षात ठेवा. असं ना कसं होईल, चालणार नाही. काही लोक मुलं देतात ना घेऊनही जातात. देताने विचार करा आणि मुलं नेताने विचार करा. ज्या हेतूने तुम्ही मुलगा नेला तो हेतू तुमच्या पूर्ण होणार नाही. देवाला दिलेला पोरगा सुखी राहणार नाही, हे लक्षात ठेवा. एवढे बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. श्री दत्तात्रय महाराज